Hello, dear students. We are studying Science and Technology, Class 9, Chapter 2nd, Work and Energy. Students, in today's video, we are going to study what is meant by potential energy. Here, try this activity deleted from your syllabus. So, the very first thing is to learn the definition. What is the potential energy definition? Okay, you have to learn this potential energy definition uh, and also understand the concept what is the potential energy. Okay, the energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये जी स्टोर्ड असलेली एनर्जी आहे ती एनर्जी त्या ऑब्जेक्टच्या पोझिशन किंवा स्टेटमुळे म्हणजेच त्या ऑब्जेक्टच्या स्थितीमुळे ती स्टोर्ड एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये असते अँड दॅट इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. ओके, नाऊ see the points are given below this definition. Hold a chalk at a height of 5 centimeter from the floor and release it. म्हणजे एक चॉक तुमच्या हातामध्ये पकडा आणि थोडंसं उंच 5 सेंटीमीटर एवढ्या हाईटवरती तुम्ही उभे राहा आणि तिथून फ्लोअरवरती तो जो चॉक आहे तो रिलीज करा. सेकंड पॉईंट, नाऊ स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. ओके, तुम्ही उभे राहा आणि मग तो चॉक खाली सोडून द्या. नंबर थर्ड, is there a difference in the results of the two activities? If so, why? पण आता इथे म्हणजे थोड्या हाईटवरून कमी हाईटवरून किंवा थोड्या जास्त हाईटवरून जेव्हा आपण चॉक रिलीज करतो, सोडून देतो फ्लोअरवरती, ओके, तेव्हा त्याच्या मध्ये असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती डिफरंट असते. ओके, याच्यावरून आपल्याला हे लक्षात आलं. तर आता आपण पाहूयात एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m to a height h above the earth's surface, a force equal to mg has to be used against the direction of the gravitational force. The amount of work done can be calculated as follows. पण आता स्टुडंट्स पोटेन्शियल एनर्जीसाठी आपण एक्सप्रेशन पाहत आहोत. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा हा जो फॉर्म्युला आहे तो कसा तयार होतो तो आपण पाहणार आहोत इथे. तर वी नो दॅट व्हॉट इज द definition or what is the formula for work done, that is force multiplied by displacement. But what is the force actually? Formula for force is mg. Okay, multiplied by displacement. पण आता एखादा ऑब्जेक्ट थोड्या काहीतरी हाईटवरती आहे आणि तिथून तो रिलीज करायचा म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे, तो ऑब्जेक्ट वरून खाली पडताना त्याची डिस्प्लेसमेंट ही काही हाईटपासून असणार आहे. सो डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी आपण एच असं घेतलेलं आहे जी काही त्या ऑब्जेक्टची हाईट असेल. ओके, so therefore what is the formula for work done is mgh. And students, we know that the amount of potential energy stored in the object because of its displacement, म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टमधली जी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर आहे तर ती कशामुळे आहे तर त्याच्या डिस्प्लेसमेंटमुळे. तर आता इथे पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला आपल्याकडे काय तयार झाला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. ओके, दॅट इज वर्क इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. वर्क हे कशाच्या इक्वल आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या इक्वल आहे. सो देअरफॉर डिस्प्लेसमेंट टू द हाईट h कॉजेस एनर्जी इक्वल टू mgh टू बी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट. ओके स्टुडंट्स, मग या पेजवरती तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर पोटेन्शियल एनर्जीची डिफिनिशन. ओके, पोटेन्शियल एनर्जी ही ऑब्जेक्टमध्ये त्याच्या स्टेटमुळे स्टोअर झालेली जी एनर्जी स्टोर्ड एनर्जी आहे. म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय म्हणूया आपण की वॉटर स्टोअर्ड इन अ डॅम. एखाद्या डॅममध्ये जे स्टोअर केलेलं वॉटर आहे तर त्या वॉटरमध्ये स्टोअर केलेल्या वॉटरमध्ये कोणती एनर्जी आहे तर पोटेन्शियल एनर्जी आहे. किंवा एखादा स्टोन इज ॲट अ रेस्ट पोझिशन, स्टोन जर रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर त्या स्टोनमध्ये जी स्टोअर असलेली एनर्जी आहे तर ती कोणती आहे, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जो स्थिर आहे, म्हणूनच आपण पोटेन्शियल एनर्जी मराठीमध्ये काय म्हणतात याला तर स्थितीज ऊर्जा, म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या स्थितीमुळे असणारी जी एनर्जी आहे. तर ही डिफिनिशन तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर काय लक्षात ठेवायचं, डिफिनिशन इथे आहे बोल्ड लेटर्समध्ये किंवा बोल्ड म्हणण्याऐवजी थोडे जास्त डार्क ब्लॅक लेटर्समध्ये तुम्हाला इथे दिसेल. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. नाव हिअर एक्झाम्पल इज गिवन. आता इथे एक्झाम्पल दिलं पहा. 500 kg वॉटर इज स्टोर्ड इन ओव्हरहेड टँक ऑफ 10 मीटर हाईट बिल्डिंग. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द वॉटर. पण आता इथे हाईट h 10 मीटर इज गिवन
mass is equal to 500 kg, okay, is given. And students, we know that acceleration due to gravity is g. acceleration due to gravity हे काय असतं, स्मॉल g असतं आणि याची व्हॅल्यू किती असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही एवढी असते. नेहमी आपण g ची व्हॅल्यू किती घेणार आहोत, तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेनेवर सॉल्विंग द न्यूमेरिकल्स वी हॅव टू टेक धिस सेम व्हॅल्यू एव्हरी टाइम, ओके. g ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आपण घेणार आहोत. Now we have potential energy is equal to mgh. So therefore 10 multiply 9.8 multiply 500, okay. Put these values of mgh into the formula, so that after calculation we get potential energy is equal to 49,000 joules. आपल्याला माहिती एनर्जी ही आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो, व्हॉट इज अ युनिट ऑफ एनर्जी इज जूल, ओके. तर आता इथे पहा, इथे ॲक्टिव्हिटीमध्ये शो केलेला आहे, दाखवलेलं आहे की एक अजय नावाचा मुलगा आहे, बॉय आहे, अँड अतुल नावाचा एक बॉय आहे, ओके. दे आर दिस द बॉय अजय स्टँडिंग ऑन द फ्लोअर, ओके. अजय हा फ्लोअरवरती, खाली जमिनीवरती उभा आहे. अतुल हा थोड्याशा काहीतरी हाईटवरती आहे फ्लोअरपासून, ओके. अँड बॉल इज केप्ट अगेन ॲट द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द फ्लोअर. देन हिअर पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. इथे या प्रत्येक ऑब्जेक्ट साठी, म्हणजे अतुलसाठी किंवा अजयसाठी ही जी बॉलची पोटेन्शियल एनर्जी आहे तर ती डिफरंट आहे, ओके. द हाईट्स ऑफ द बॉल विथ रिस्पेक्ट टू अजय अँड अतुल आर डिफरंट, सो द पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू देम विल बी डिफरंट. म्हणजे अजयच्या विथ रिस्पेक्ट किंवा अतुलच्या विथ रिस्पेक्ट पोटेन्शियल एनर्जी ही डिफरंट असणार आहे बॉलची, ओके. Students, this is very important to keep in mind that potential energy of our body increases with the increasing height. म्हणजे जसं जसं आपण एखादा ऑब्जेक्ट ग्राउंडपासून हाईटवरती जसा जास्त मॅक्सिमम हाईटला जात तो राहील, तसं तसं त्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती इन्क्रीज होत राहील. जर एखादा ऑब्जेक्ट ग्राउंड लेवलवरती असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी ही कमी असेल. आणि द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अवर बॉडी इज लिस्ट व्हेन वी आर सिटिंग ऑन अ चेअर. म्हणजे आपण जेव्हा चेअरवरती बसलेलो असेल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी आपली स्लिपिंग ऑन द ग्राउंड असेल, ओके. तर आता ते तुम्हाला MCQमध्ये तो क्वेश्चन आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण हे लक्षात घ्या की जसं जसं आपण काही हाईटवरती, उंचावरती जाऊ तसं तसं आपली जी बॉडीची पोटेन्शियल एनर्जी आहे ती इन्क्रीज होते आणि ग्राउंडवरती ती सगळ्यात लिस्ट असते, ओके. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, ओके. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कशी चेंज होते किंवा ट्रान्सफॉर्म होते ते आपण पाहणार आहोत. नाऊ हिअर इट इज क्वेश्चन इज आस्क्ड. इथे एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. स्टुडंट्स, वी नो दॅट देर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी सच ॲज मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, इट्सेट्रा. इथे खाली तुम्हाला शो केलेलंच आहे, दाखवलेलंच आहे. विच टाईप ऑफ एनर्जी इज यूज्ड इन इच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. पण आता इथे डिफरंट प्रोसेसेस आर गिवन and you have to identify which form of energy is used in that, okay. Number 1, a stretched piece of rubber, okay. एक रबरचा जो पीस आहे तो स्ट्रेच केलेला आहे तर तिथे मेकॅनिकल एनर्जीचा यूज होतो. फास्ट मूव्हिंग कार, ओके. कार आहे ती फास्ट मूव्ह होत आहे तर तिथे कायनेटिक एनर्जी आहे. स्ट्रेच्ड पीस ऑफ रबरमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. नंबर 3, द व्हिसलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू स्टीम, साऊंड एनर्जी, ओके. इथे कोणती एनर्जी आहे तर साऊंड एनर्जी. व्हिसलिंग म्हणजे कुकरची जी शिट्टी वाजते, ओके, व्हिसल आपण म्हणूया, तर तो साऊंड एनर्जी आहे त्याच्यामध्ये. देन नंबर 4 एक्झाम्पल, द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी, ओके. दिवाळीमध्ये जे आपण क्रॅकर्स फटाके फोडतो तेव्हा काय होतं, वेन वी बर्न दॅट क्रॅकर व्हॉट हॅपन्स. म्हणजे जेव्हा एखादा फटाका आपण बर्न करतो तेव्हा त्या फटाक्यामध्ये केमिकल एनर्जी असते. मग ती केमिकल एनर्जी आफ्टर बर्निंग काय होते, आफ्टर एक्सप्लोजन काय होतं, तर त्याचं कन्व्हर्जन लाईटमध्ये होतं. कधी कधी आपल्याला भासतं पण, म्हणजे हीटसुद्धा असते त्याच्यामध्ये, ओके. म्हणजे दिस केमिकल एनर्जी कन्वर्ट्स इन टू कोणकोणत्या एनर्जीमध्ये, हीट एनर्जी, लाईट एनर्जी आणि साऊंड, आवाज पण आपल्याला त्या फटाक्याचा ऐकू येतो, ओके. देन नंबर 5, अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी, ओके. फॅन हा रनिंग इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने रन करत आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे इथे आणि त्याचं कन्व्हर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये. ड्रॉइंग आउट पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम गार्बेजमधून जेव्हा आपण पीसेस आयर्नचे बाहेर काढतो तेव्हा तिथे बाय युझिंग मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक एनर्जीचा यूज होतो. देन नंबर 7 एक्झाम्पल, ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पेन बिकॉज ऑफ अ लाऊड नॉईज, ओके. खूप जास्त आवाजामुळे विंडो पेन
ब्रेक होणे, इथे मग कोणतं साऊंड एनर्जी आहे. ओके, तर अशा प्रकारचे डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी इथे आपल्याला पाहायला मिळतात डिफरंट एक्झाम्पल्समध्ये. नाऊ एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन टाईप टू अनादर. फॉर एक्झाम्पल, the exploding firecrackers convert the chemical energy stored them into light, sound and heat energy. आताच आपण पाहिलेलं होतं, if we explode the crackers, what happen? The firecrackers convert the chemical energy stored in them, म्हणजे त्या फायरक्रॅकर्समध्ये जी केमिकल एनर्जी आहे, रासायनिक ऊर्जा आहे स्टोअर असलेली, तर ती कन्वर्ट होते लाईट, साऊंड आणि हीट एनर्जीमध्ये. ओके, म्हणजे फटाके फोडल्यानंतर लाईट पण दिसते आपल्याला, साऊंड पण ऐकू येतो आणि कधी भासतं पण आपल्याला. तर मग हीट एनर्जी पण आहे तिथे. ओके, लाईट, साऊंड अँड हीट एनर्जी. आता पहा इथे एनर्जीचं कन्व्हर्जन शो करणारी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीची इथे डायग्राम शो केलेली आहे. तर इलेक्ट्रिकल एनर्जी इथे शो केली. इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड टू हीट एनर्जी. हीटरच्या माध्यमातून पहा, जर आपण हीटर जर कन्सिडर केलं, इलेक्ट्रिसिटी ऑन केली की काय होतं, तर हीटरमध्ये जे पाणी आहे ते म्हणजे हीटरच्या मदतीने, इलेक्ट्रिकल एनर्जीच्या मदतीने हीटर काय करतं, तर हीट एनर्जी क्रिएट करतं. ओके, मग इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट टू हीट एनर्जी ड्यू टू हीटर. ओके, थर्मोकपलमध्ये काय होतं, तर हीट एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. त्यानंतर लाऊडस्पीकर. ओके, तर इथे काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफॉर्म टू साऊंड एनर्जी ड्यू टू लाऊडस्पीकर. म्हणजे पहा ना, आपण बटन चालू केलं की लाऊडस्पीकरमधून आवाज येतो, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी साऊंडमध्ये कन्वर्ट होते. किंवा मायक्रोफोनमध्ये काय होतं, तर साऊंड एनर्जी ही इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ओके, सॉरी, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजे इलेक्ट्रिकलचं कन्व्हर्जन साऊंडमध्ये आणि साऊंडचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये असं होतं. ओके, रिव्हर्सिबल प्रोसेस. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी ड्यू टू सेकंडरी सेल इट चेंजेस टू केमिकल एनर्जी. प्रायमरी सेलमुळे काय होतं, केमिकल एनर्जी चेंज होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. देन इलेक्ट्रिक लॅम्पमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट टू लाईट एनर्जी. ओके, आणि लाईट एनर्जी ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये सोलर सेलच्या माध्यमातून कन्वर्ट होते. आणि सिमिलरली तसंच इथे इलेक्ट्रिकल एनर्जी इंजिन फॅनच्या मदतीने मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. आणि तसंच जनरेटरमधून काय होतं, मेकॅनिकल एनर्जी. पहा ना, जनरेटर जेव्हा आपण स्टार्ट करतो, चालू करतो, तर त्याच्यामध्ये जी मेकॅनिकल एनर्जी आहे, ओके, तर ती कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. म्हणजेच कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. तर स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलं का, आपण काय पाहिलं, तर मेकॅनिकल एनर्जीचे 2 मेन टाईप्स आपण स्टडी केले. ओके, तर इथे कोणकोणते टाईप्स आपण स्टडी केले. सुरुवातीला जे कायनेटिक एनर्जी आहे हे मेकॅनिकल एनर्जीचं एक फॉर्म आहे. ओके, किंवा टाईप आहे. त्यानंतर सेकंड टाईप आहे पोटेन्शियल एनर्जी. आणि मग नंतर आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा स्टडी केलेला आहे, की एनर्जी हाऊ द एनर्जी फ्रॉम वन फॉर्म ट्रान्सफॉर्म टू अनादर फॉर्म. ओके, आता पहा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ जे एनर्जी आहे, तर तो आपण एक इथे काय करूयात, की त्याची डिफिनिशन आपण स्टडी करणार आहोत. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. व्हॉट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. It can be converted from one form into another. Thus the total amount of energy in the universe remains constant. पण आपल्या युनिवर्समध्ये जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते. का बरं कॉन्स्टंट असते? कारण एनर्जी ही तयार होत नाही आणि तिचा नाश पण होत नाही. एनर्जी कॅन नाहीदर बी क्रिएटेड, म्हणजे ती तयार केली जात नाही किंवा डिस्ट्रॉय पण केली जात नाही. ओके, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. ती फक्त एका फॉर्ममधून, एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये बदलली जाते. ओके, सो देअरफॉर टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणून आपल्या ज्या युनिवर्समध्ये टोटल जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते. ओके, आणि हाच कोणता लॉ आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. दिस लॉ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स. कीप इन माइंड. ओके, थँक्यू स्टुडंट्स.